बरोबर. डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. महाराज आहेत बाजूला. तात्काळ उठलो आणि म्हटलं त्यांच्या चरणाला तर मिठी मारायची, सोडायचं नाही त्यांचे चरण. अनुभव केव्हा येतात, हे चमत्कार केव्हा घडतात, आपण माणसं करू शकत नाही. जर कोणी म्हणत असेल चमत्कार झाले, अरे हा माणूस चमत्कारी आहे करतो, हे थोतांड आहे. तुम्ही इथे आला होता, यज्ञ चालू होता, कोणीतरी अंगात आल्यासारखं नाचत होतं, पण मला या गोष्टी पटत नाही. पटत नाही याचं कारण काय, ती दैवी शक्ती आहे आणि ट्रिमेंडस एनर्जी तिकडे आहे. आणि ही ट्रिमेंडस एनर्जी तुम्ही कशी गॅदर करू शकाल? थोडंसं आपण सहन नाही करू शकत. साधना करताना काय होतं, तुम्हाला काही सिद्धी प्राप्त होतात. अशा अष्टसिद्धी तुम्हाला प्राप्त झाले आणि एक एक करून जसे तुम्ही ईश्वराची साधना वाढवता, सिद्धी प्राप्त होत गेल्या. एक एक सिद्धी मिळत गेली की तुम्हाला वाटतं की आपणच देव झालो आणि आपण ईश्वरापासून दूर जातो. सिद्धींचा वापरही करायचा नसतो. स्वामी समर्थांनी सांगितलंय, सिद्धी म्हणजे दासी आहेत, त्यांच्या मागे लागू नका, माझ्या चरणाकडे लक्ष द्या. मी जरी एवढ्या वाऱ्या केल्या तरी मी उद्या म्हणेन मी धावत जाईन, नॉट पॉसिबल. कारण ती त्यांनी शक्ती दिल्याशिवाय तुम्ही चालू शकत नाही, त्यांनी बुद्धी दिल्याशिवाय तिकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ते गिरनार असं स्थान आहे की त्या ठिकाणी महाराजांचा बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रयांचं त्या ठिकाणी दर्शन होतंय. वरती गुरु शिखरावर बसलोय आणि मुसळधार वारा वादळ पाऊस पडतोय आणि वारा वादळ पाऊस आणि त्याच्यामध्ये रात्री बसून साधना चाललेली आहे माझी. आणि तिकडेच तर महाराजांनी 12,000 वर्ष अशा वातावरणात त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि अशा ठिकाणी बसून साधना करायची त्यांचा आदेश झाला. रात्रीचा जाऊन बसायचो. पण त्या ह्याच्यामध्ये जेव्हा ट्रिमेंडस वारा वादळ पाऊस असतो आणि तिकडे बसलेले आहेत आणि बाजूला येऊन महाराज बसलेले आहेत माझ्या, अक्षरशः जटा आहेत त्यांच्या आणि फक्त लंगोटानिशी. माझ्या मनात असा अहंकार असतो ना प्रत्येक मनुष्य प्राण्याला. मला वाटायचं अरे माझ्यासारखा मीच एवढ्या पावसात बसलोय, मी माझ्यासारखा दत्तभक्त मी, चुकीच्या गोष्टी होत्या. कारण हाताच्या अंतरावर महाराज बसलेले, पाऊस थांबलेला आहे आणि मंदसा चंद्रप्रकाश पडलाय, चंद्रकिरण त्या चरणपादुकांवर पडलेले आहेत आणि बाजूला महाराज झोपले. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, तेजोमय मूर्ती. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रमोद केने काका. आणि केने काकांसोबत खूप दिवसांपासून इच्छा होती पॉडकास्ट करण्याची आणि तो योग जुळून आला आणि पॉडकास्ट झाला. आता केने काकांबद्दल सांगायचं जर झालं तर त्यांचे आत्तापर्यंत 350हून जास्त गिरनार वाऱ्या झाल्यात. त्यासोबत 294 सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या वाऱ्या झाल्यात, 11 चारधाम यात्रा आणि 9-12 ज्योतिर्लिंग यात्रा, 12 वेळा नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातली यात्रा, 1 पंचकेदार यात्रा आणि पंचकैलासपैकी 4 कैलास यात्रा त्यांचे संपन्न झाले आहेत. तर तिथे गेल्यानंतर ना त्यांच्यासोबत वेगवेगळे असे अनुभव झाले आहेत. आता गिरनार पर्वत म्हणजे जिथे दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केले, तिथे गेल्यानंतर केने काकांसोबत जे अनुभव आले त्यांना, ते आजच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करूयात. नमस्कार काका. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर पहिली गोष्ट, मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आज मला ही संधी मिळाली तुमच्यासोबत पॉडकास्ट करण्याची. सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की ही भक्ती जी आहे दत्त महाराजांची, ह्याची सुरुवात कधी झाली? बेसिकली माझ्या लहानपणापासून इथे आम्ही चौल गावातलेच. चौल म्हणजे पूर्वीची चौल चंपावती नगरी म्हणायची याला. 360 मंदिरं, तेवढ्याच पोखरणी, त्याच्यामुळे सेकंड काशी म्हणून संबोधलं जायचं. इकडे माझा जन्म झाला तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण मुंबईत झालं, दादरमध्ये. अच्छा. पण इकडे चौलच्या दत्त मंदिरात नित्यनेमाने जाणं व्हायचं. कधी आम्ही शाळेतून सुट्टीला आलो की नेहमी जायचो आणि लहानपणापासून दत्तभक्तीचं वेड होतं आणि ते अक्षरशः रोमारोमात भिनलं होतं म्हटलं तरी चालेल. शालेय जीवनात माझे काही मित्रांनी गुरु केले आणि माझ्याही मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. म्हणाल ते पटत होतं, पण महाराजांशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं. मग एका गुरुपौर्णिमेला मंदिरात गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना म्हणून आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, तुमच्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा, अशी प्रार्थना केली आणि नतमस्तक झालो. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. अच्छा. प्रत्येक वेळेला वेगळे संकेत देतात, काही कार्य करायचं असेल तरी देतात. कळत नकळत मनुष्य स्वभाव, आपल्या हातून काही चुकाही घडतात. चुका घडल्या की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोपून काढतात. तसा मार महाराज मारतात.
अच्छा. पण त्यावेळेला तुमच्या पाठीवर रण उठलेले आहेत, पण त्याच्या वेदना महाराजांच्या अंतःकरणावर उमटल्या आहेत आणि त्यांचं हृदय कळवळून गेलेलं आहे. म्हणजे आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरु माऊली, असे गुरु मला मिळाले आणि माझ्या जीवनाचा इतिहास बदलून गेला. अच्छा. पण त्याच्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही 350हून अधिक गिरनार वाऱ्या केल्यात. तर मला विचारायचं आहे की गिरनार वारी हे यांचा आदेश कधी आला तुम्हाला? माझं मी रिसर्च वगैरे केलेला माणूस आहे. UDCT IIT मला संधी मिळाली कंपनीतर्फे आणि एशियातली लिडिंग कंपनी आणि रिसर्चमध्ये मी टॉप लेवलला जाऊन पोचलो पॉलिमर केमिस्ट्री घेऊन आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये मी टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे स्वतःची फॅक्टरी आहे, ही आता बाजूला जी फॅक्टरी आहे अच्छा. ती शिवम पॉलिमर फॅक्टरी, त्या फॅक्टरीमध्ये ची निर्मिती झाली. त्याच्यानंतर वाशी, तारापूरवाडा 3 ठिकाणी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालवत होतो. मी त्या यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोचलो होतो मी आणि तिथे पोचलेलं असताना जेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार येतो की मला वाटायला लागलं की माझी ही वर्कर आहेत ते मला देव म्हणून पूजायला लागायचे. मग तुमच्यामुळे आमच्या घरात अन्न शिजलं जातं, आमची मुलं बाळे शिकतात अशा पद्धतीने. त्यामुळे मी एखाद्या बेडकासारखा फुगला माझा अहंकार. आणि मग असं झाल्यावर महाराज हातामध्ये दंड धरतात आणि सगळ्या बाजूने फसवणूक झाली आणि समोर आता एवढी मोठी फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही, अशी दारिद्र्यावस्था निर्माण झाली. आणि इतक्या वर्षामधला काही पिरियड मी फॅक्टरीच्या कामानिमित्त कंटिन्युअस बिझी होतो आणि मी प्रयत्नवादी आहे, त्याच्यामुळे मी कधी प्रयत्नात कमी नाही कसूर केलीच नाही. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला वाहून घ्यायचो आणि त्याच्यात महाराजांची नाही म्हटलं तरी विस्मृती झाली. थोडंसं नामस्मरण म्हणजे एवढं काही होत नाही. आणि मग नंतर जेव्हा कंगालपती झालो तेव्हा महाराजांची आठवण आली. आणि मग महाराज म्हणाले पहिले गाणगापूरला जायचे संकेत दिले. मग 5 पौर्णिमा तिकडे गेल्या आणि 6वी पौर्णिमा होतो गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी जायचं, शरण व्हायचं, चरणावर नतमस्तक व्हायचं, गुरु दक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पण गाणगापूरला तुम्हाला माहीत आहे, तुम्ही गेला असाल तर गाणगापूरला आपण आतमध्ये जाऊन शरण पादुकांना स्पर्श करू शकत नाही. म्हटलं आता आपण कसं हे करायचं, मनामध्ये विचार द्विधा मनस्थिती होती. आणि मी दादरला राहत होतो, स्वामी समर्थांच्या मठामध्ये नित्यनेमाने जाणं होतं. त्या मठामध्ये जाण्यापूर्वी सकाळच्या पहाटेच्या वेळेला दृष्टांत झाला की गिरनारला आहे म्हणून. पण तेव्हा गिरनार कुठे आहे मला काही कल्पना माहितीच नव्हती. आणि मी स्वामींच्या मठात गेलो, बाहेर आलो, बाहेर एक बुक स्टॉलवर पुस्तक मिळालं, गिरनार दर्शन. हरी दहातोंडे म्हणून गृहस्थ होते, भांडुपला राहत होते, आता नाही आहेत ते. आणि त्यांनी दरवर्षी एक याच्याप्रमाणे त्यावेळेला त्यांच्या 21 वाऱ्या झालेल्या होत्या. आम्ही त्यांना फोन केला, म्हटलं मला असं गिरनारला जायचं आहे, मला कृपा करून मार्ग सांगा. त्यामुळे सांगतो पण या दिवसात जाऊ नका, मी सुद्धा वर्षातून एकदा जातो, तो नोव्हेंबर डिसेंबर. दिवाळीनंतर तिकडे जायला योग्य आहे, कारण पावसाळ्यात मुसळधार वारा वादळ पाऊस सगळं असतं, निसर्ग झालेलं असतं. तुम्ही साहस नका करू, तुम्ही दिवाळीपर्यंत नंतरचा कार्यक्रम करा नोव्हेंबर डिसेंबर. म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्याने मार्ग सांगितला, मी गिरनारच्या पहिल्यावर निघालो. तेव्हापासून आस्थागत महाराजांनी ह्या परिक्रमा करून घेतल्या. पण त्याच्या नुसती तीच परिक्रमा नाही, मी प्रथम गाणगापूरला गेलो तर प्रथम महाराजांनी मला अक्कलकोटला नेलं होतं. आणि आता मी गिरनारला गेलो, गिरनारला जाताना प्रथम सोमनाथचं दर्शन घडवलं. आतापर्यंत माझ्या 297 सोमनाथच्या वाऱ्या झालेल्या आहेत. तर आता जसं मी ऐकलं की ह्या नुसत्या वाऱ्या नसून तिथले अनुभव जे होते हे असे म्हणजे हे वेगळेच होते. जरा अनुभव मला सांगा तिथले. अनुभव म्हणजे अनुभव केव्हा येतात, हे चमत्कार केव्हा घडतात, आपण माणसं करू शकत नाही. तर कोणी म्हणत असेल चमत्कार झाले, अरे हा माणूस चमत्कारी आहे करतो, हे थोतांड आहे. आपण करू शकतो, आपण मर्त्य माणूस आहोत, आपण चमत्कार करू सुद्धा शकत नाही. आपण फक्त त्याला चरणापाशी शरणागत जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही भक्तीचं परमोच्च लेवल गाठता तेव्हा चमत्कार तुमच्या जीवनात घडतात, पण घडवणारे ते आहे, ईश्वर आहे, आपण नाही. ह्याचं भान शेवटपर्यंत ठेवलं पाहिजे, नाही तर मग स्वतःच देव म्हणून किंवा बुवा म्हणून हे करतात. सध्या बघा, मगाशी आता तुम्ही इथे आला होता, यज्ञ चालू होता, कोणीतरी अंगात आल्यासारखं नाचत होतं, पण मला ह्या गोष्टी पटत नाहीत.
अच्छा. पटत नाही याचं कारण काय, ती दैवी शक्ती आहे आणि ट्रिमेंडस एनर्जी तिकडे हो, आहे. हो. आणि ही ट्रिमेंडस एनर्जी तुम्ही कशी गॅदर करू शकाल? थोडंसं आपण सहन नाही करू शकत. मग एवढी ट्रिमेंडस एनर्जी घेऊन एक देवी म्हणून तिथे हे करतात, ते मला अजिबात पटत नाही. हा मानसिक काहीतरी आजार आहे असं माझं प्रांजळ मत आहे. असेल सुद्धा, मी माफी मागतो, पण मला स्वतःला ते पटत नाही. कारण मी सायन्सचा विद्यार्थी आहे. तर अशा याच्यामुळे आपल्या हिंदू धर्माचा त्रास होतो. आपल्या अशा गोष्टी आपण घडवतो, त्याच्यामुळे इतर लोकांचे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो हिंदू लोकांकडे. तर आपणच आपल्या धर्माचा ऱ्हास का करून घ्यायचा आहे? खूप चांगल्या गोष्टी आपल्या धर्मात आहेत ज्या शिकता येतील. जर तुम्ही नीट विचार केला तर हिंदू धर्मासारखा सनातन प्राचीन धर्मच नाही आहे कुठे. आणि त्याच्यामध्ये एवढ्या देवदेवतांचं हे अनुष्ठान आहे, सर्व गोष्टी आहेत, चांगले संस्कार आपल्या यांच्यावर घडव जातात. पण ते सोडून आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो. थोडंसं विषयांतरण होतं, पण अपरिहार्य आहे ते. आणि ही काळाची गरज आहे. आता आपल्याला याची मी कुठलाही जाती धर्माच्या विरुद्ध नाही आहे, पण कुठलाही धर्म तुम्हाला हे सांगत नाही की बाबा हे असंच वागा, की आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, आमच्या धर्मामध्ये हे करा, असं काही सांगत नाही. हिंसा करा असं कधीच सांगत नाही. धर्माच्या नावाने हिंसा तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मग त्या मानाने आपला हिंदू धर्माची किती सहिष्णू आहे बघा. त्या धर्मामध्ये कधी तुम्ही बघा, दुसऱ्या धर्माबद्दल एखादा दुसरा कोणत्याही धर्माचा असो आपण आदराने हात जोडतो. का जोडतो? का कुठेतरी ते देवत्व आहे, आपण त्यांना विनयशील राहतो तिकडे. पण दुसऱ्या धर्माचे लोक ते वेगळ्या रीतीने वागतात, ते चुकीचं वागणं आहे ते. बरोबर. पण त्यांना ती सद्बुद्धी ईश्वराने द्यावी की बाबा ही सगळी तुमचीच लेकरं आहेत, आणि तेव्हाच या धर्माचा उत्कर्ष आहे. ते आपल्या धर्माची शिकवण खरोखरच स्तुत्य आहे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे वागणं हे आवश्यक आहे. ते तुम्ही कुठल्या विषयावर म्हणून आलो होतो? गिरनारमध्ये तुम्हाला चमत्कार. मी तेच म्हणतो, चमत्कार येतात, आपण घडवत नाही. पण चमत्कार घडले म्हणून आपण त्याच्या मागे लागू नका. जसं आपण एखादा साधना करतो, साधना करताना काय होतं, तुम्हाला काही सिद्धी प्राप्त होतात. अशा अष्टसिद्धी तुम्हाला प्राप्त झाले, आणि एक एक करून जसे तुम्ही ईश्वराची साधना वाढवता, सिद्धी प्राप्त होत गेल्या. एक एक सिद्धी मिळत गेली की तुम्हाला वाटतं की आपणच देव झालो, आणि आपण ईश्वरापासून दूर जातो. त्या सिद्धींचा वापरही करायचा नसतो. स्वामी समर्थांनी सांगितलंय, या सिद्धी म्हणजे दासी आहेत, त्यांच्या मागे लागू नका, माझ्या चरणाकडे लक्ष द्या. तसंच आपण त्यांच्या चरणाकडे लक्ष देऊन पुढे सरकलं पाहिजे. या चमत्काराच्या मागे लागू नका. घडतायत घडू द्या, ते त्रयस्थ होऊन बघा, बाबा झालं ना, तुझी कृपा आहे म्हणायची. कित्येक वेळेला पण या सिद्धी जेव्हा अशा तुम्हाला चमत्कार घडतात, जेव्हा ईश्वर त्या ठिकाणी असल्याचं तुम्हाला पूर्ण खात्री पडते. जेव्हा अशा रीतीने तुम्ही साधना करता, उपासना करता, ही सुद्धा नित्यनेमाने गिरनारला जातो. आता जाताना बऱ्याच वेळेला अनुभवायला मिळतं, 2-4 वारी झाली का लोकांचे हात गगनाला टेकलेले असतात, त्यांच्या चेहऱ्यावर नजरेतला अहंकार जाणवल्याशिवाय राहत नाही. मग वाईट वाटतं, अरे तुम्ही कुठे चाललात? हे महाराजांचं कुठलं स्थान आहे, त्या ठिकाणी कोटी सूर्याचं तेज आहे, आपण कोणीही नाही आहोत. मग तिकडे कसले अहंकार आणि हे करता, मी किती वाऱ्या केल्या, हे केलं, काही मिनिंग नाही आहे. मी जरी एवढ्या वाऱ्या केल्या तरी मी उद्या म्हणेन मी धावत जाईन, नॉट पॉसिबल. कारण ती त्यांनी शक्ती दिल्याशिवाय तुम्ही चालू शकत नाही, त्यांनी बुद्धी दिल्याशिवाय तिकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ते गिरनार असं स्थान आहे की त्या ठिकाणी महाराजांचा बुलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. हे तर तेवढंच सत्य आहे. मग तिकडे कळत नकळत हे चमत्कार घडत गेले. मी स्वतः केलेले नाही आहेत. आणि म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रयांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आहे. वरती गुरुशिखरावर बसलो आहे आणि मुसळधार वारा वादळ पाऊस पडतो आहे, आणि वारा वादळ पाऊस, आणि त्याच्यामध्ये रात्री बसून साधना चाललेली आहे माझी. आता तिकडे वरती छप्पर टाकलेलं आहे, कारण चरण पादुकांच्या समोर पूर्वी फार छोटी जागा होती, आणि तुम्हाला प्रदक्षिणा घालायची तर डाव्या बाजूने खाली उतरायचं 4-4.5 फूट दगडातूनच अर्धवाट फिरायचं, पुन्हा 4-4.5 फूट वर आहे, आणि गणेशाची मारुतीची मूर्ती, आणि तिथून वरती येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. पण आता तिकडे मस्त स्लॅब टाकलेला आहे, बसायला बऱ्यापैकी जागा केलेली आहे. आणि पूर्वी काहीच नव्हतं, वरती छप्परे नाही, मूर्ती नाही, फक्त चरण पादुका. आणि तिकडेच तर महाराजांनी 12,000 वर्ष अशा वातावरणात त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि अशा ठिकाणी बसून साधना करायची त्यांचा आदेश झाला, रात्रीचा जाऊन बसायचो. पण साधना करणं एवढं सोपं नव्हतं, कारण जेव्हा त्या ठिकाणून थंडी वाजायची, पाऊस पडतात, एवढा वारा, 3,500 फुटापेक्षा उंचीचं ठिकाण,
त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस. आणि ह्या वाऱ्यामध्ये तुमचा रेनकोटही फाटून जायचा, अंगावरचे तुम्ही शाल घेऊ म्हटलं थंडीत तर तेही उडून जायचे. मग अशा वेळेला करणार काय नाही, थंडी कुडकुडत बसायचं, कारण महाराजांचा आदेश आहे बस आणि हे कर. मग काय थंडी वाजली का महाराजांच्या चरणावर हात ठेवायचे आणि म्हणायचे बाबा मला थंडी वाजते, तुम्ही बघा. आणि बाबा धावत यायचे. आणि आतून ती एनर्जी मी जाणवायचो. आतून उष्णतेच्या लहरी यायच्या, संपूर्ण शरीरभर त्या लहरी फिरायच्या आणि निमिषार्धात थंडी नाहीशी व्हायची. तिकडे 2 तास बसायचं, पुन्हा थंडी वाजली, पुन्हा बाबांना अशा रीतीने महाराजांनी साधना करून घेतली. पण त्या ह्याच्यामध्ये जेव्हा ट्रिमेंडस वारा वादळ पाऊस असतो आणि तिकडे बसलेले आहेत आणि बाजूला येऊन महाराज बसलेले आहेत माझ्या, अक्षरशः जटा आहेत त्यांच्या आणि फक्त लंगोटानिशी तिकडे मी बसलो होतो. तेव्हा माझ्या मनात असा अहंकार असतो ना प्रत्येक मनुष्य प्राण्याला. मला वाटायचं अरे माझ्यासारखा मीच एवढ्या पावसात बसलोय, मी माझ्यासारखा दत्तभक्त मी, चुकीच्या गोष्टी होत्या त्या. कारण हाताच्या अंतरावर महाराज बसलेले, ते आले माझ्याकडे बघतात, हसतात, अरे काय पूजा हे कर रे, का पूजा कर रे, करो करो. आणि चरण पादुकांच्या समोर मी बसले, हाताच्या अंतरावर ते येऊन बसले आणि बसले, माझ्याकडे हसले, बघितलं. आणि तिकडे पाषाण होता एक दगडाचं, त्याच्यावर त्याने डोकं ठेवलं. अक्षरशः अंगावर काही नाही, रुद्राक्ष माळा, लंगोट आणि केस म्हणजे जटा अस्ताव्यस्त, आणि बाजूला झोपले. माणूस एवढा येतो झोपतोय, आपल्या बसायला होत नाही. आणि सायन्सच्या स्टुडंटचा एक बेनिफिट आहे की आता आम्हाला माहिती आहे हा क्लोरीन गॅस कुठला, हायड्रोजन क्लोराईड कुठला, सल्फ्युरिक ॲसिड कुठला, किंवा अमोनिया कुठला गॅस, त्याचे आम्ही स्मेल घेतल्याबरोबर आम्ही ओळखू शकतो. तसंच महाराजांचं दर्शन घडलं तेव्हाचा येणारा सुगंधी लहरी, आईचं म्हणजे दुर्गा मातेचं दर्शन घडलं तेव्हाच्या सुगंध लहरी, आणि गोरक्षनाथांचं दर्शन घडलं, शिवाचं दर्शन घडलं, त्या सुगंध लहरीमध्ये पुष्कळ फरक होता. ते आयडेंटिफाय करण्याची पात्रता ही सायन्सची देण होती. तिकडे सायन्सची देण होती. हे लक्षात आलं, अरे इथे तर महाराज बसले, त्या सुगंधाच्या लहरी सांगतायत की ते महाराज आहेत. मग सगळं शरीर रोमांचित झालं आणि भावविभोर होतो माणूस. डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. महाराज आहेत बाजूला. तात्काळ उठलो आणि म्हटलं त्यांच्या चरणाला आता मिठी मारायची, सोडायचं नाही त्यांचे चरण. मी मिठी मारायला गेलो आणि लक्षात आलं की ते गाढ झोपलेले आहेत. मग एका चांगल्या शिष्याचं ते वर्तनच नाही होऊ शकत की आपल्या गुरूंना अशा ह्याच्यातून उठवायचं. मनावर संयम बाळगला आणि मी म्हटलं थांबूया. ते उठले की मात्र त्यांचे चरण पकडायचे. मनामध्ये तेच विचाराचं मांड खात होतं, हे उठल्यावर त्यांचे चरण असे धरायचे की आयुष्यात सोडायचे नाहीत. आता ते कुठे जाणवू शकणार नाही, मी त्यांना सोडणार नाही, हा भाव मनामध्ये होता. मी वाट बघतोय, प्रतीक्षा करतोय. पाऊस पडत होता तेव्हा हळूहळू दिवस हे रात्र सरू लागली, ब्रह्ममुहूर्त जवळ येऊ लागला आणि त्याच वेळेला पाऊस थांबलेला आहे आणि मंदसा चंद्रप्रकाश पडला आहे. चंद्रकिरण त्या चरणपादुकांवर पडलेले आहेत आणि बाजूला महाराज झोपले. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, तेजोमय मूर्ती, ते पाहिलं मी स्वतःला विसरू शकलो नाही. आजही त्या माझ्या डोळ्यासमोर ती तेजोमूर्ती पौडलेल्या अवस्थेत होती आणि मी वाट बघतोय की माझे गुरु केव्हा उठत आहेत आणि मी त्यांच्या चरणाला केव्हा मिठी मारतोय. म्हणजे उठायची तयारीच नव्हती. मी प्रतीक्षा करत राहिलो. ब्रह्ममुहूर्त जवळ येऊ लागला. ब्रह्ममुहूर्तावर जवळजवळ महाराजांनी 8-9 वर्ष माझ्याकडून सातत्याने अभिषेक पूजा करून घेतलेली होती. मग त्यांच्या मी सोमनाथून गंगाजळ, गुलाबजळ, अत्तर सगळं घेऊन यायचो आणि तिकडे अभिषेक पूजा ब्रह्ममुहूर्तात झाली का मग फुलं वगैरे वाहून आणि सर्व प्रसाद वगैरे दाखवायचा आणि वस्त्र वगैरे ठेवायचं आणि सांगत हे करायचे. पण आता हा ब्रह्ममुहूर्त टळायला लागला, पुढे सरकायला लागला. मी म्हटलं आपण तयार करून ठेवू. सगळं आणलेलं गंगाजळ, गुलाबजळ, अत्तर सगळं मी त्या तांब्यामध्ये सगळं एकत्र करून ठेवलं. म्हटलं उठले की आता महाराजांच्या चरणावरच धार धरायची आणि चरणाला मिठी मारायची. म्हटलं आता कुठे जात आहे ते, असंच माझ्या मनात भाव. आता मी त्यांना सोडत नाही. मी वाट बघतोय त्यांची उठण्याची, पण ते उठायला तयार नव्हते आणि ब्रह्ममुहूर्त पुढे सरकू लागला.
मग मी विचार काय केला की चला आता महाराजांच्या चरणाची आपण नेहमी करतोच आहोत, आता ते उठेपर्यंत चरण पादुकांचा अभिषेक करू, आणि ते उठले का पुन्हा तयार होतच माझ्याकडे बाटलीत गंगाजळ गुलाबजळ सगळं होतं. म्हटलं लगेच दुसरं तयार करायचं आणि त्यांच्या चरण पादुकांचं पाद्यपूजन करायचं. आणि मी जशी चरण पादुकांवर धार धरली, अभिषेकाची मंत्र बोलायला लागलो, आणि जशी धार धरली स्वारी तोंड करून उठून उभी राहिली. ओके. माझ्याकडे बघते आणि नजरेने हसते. त्यांच्या नजरेत भाव काय होते, अरे वेड्या तू मला पकडू इच्छितोस, देवाधिकारला नाही जमलं तर तुझ्यासारखं मरते माणसाला काय जमणार, असे भाव होते. माझ्याकडे बघितलं, हसले. एवढं प्रेमळ हास्य होतं की त्या हास्यावरून जीव वाळून टाकावा, एवढं सुंदर हास्य, पण मिस्किल हास्य होतं. त्यांनी दाखवायचं होतं, अरे तू मला पकडू इच्छितो का, नाही शक्य, कोणाच्या बापाला ते शक्य नाही. हां, माझ्याकडे बघितलं, हसले आणि म्हणाले क्यों बेटा पूजा अभिषेक कर रहे, करो करो, आणि वेगाने ते पायऱ्यांच्या दिशेने निघाले. मग मात्र माझा संयम संपला. मी सरळ अभिषेकाचं पात्र तिकडे पालतं केलं आणि तांब्या बाजूला ठेवला आणि ताडकन उठलो आणि पायऱ्यांजवळ झेपावलो. निर्मनुष्य पायऱ्या होता, कोणाचा मुगमास मागमूस नव्हता तिकडे. गेले कुठे, फक्त तिकडे सुगंध दरवळत होता, तो होता. मग ते गेले कुठे, मी असं अक्षरशः डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं. मी पुन्हा मागे आलो, महाराजांच्या चरणाकडे बघितलं, प्रार्थना केली, या लेकराचा असा अवेअर नका करू. आणि जिथे त्यांचे चरण होते, झोपले होते तिकडे चरण होते जिथे ठेवलेले, अक्षरशः ते डोकं ठेवलं तेव्हा माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक मी त्या शरणावर केला. आणि असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे. त्या अनुभवातून एकच गोष्ट लक्षात येते की त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. जर त्यांची इच्छा असेल तर दर्शनही देतात, काही करून घेतात, पण त्यांची इच्छा पाहिजे. पण ते कोणत्या रूपात येतील, काय येतील, काय सांगता येत नाही. मला दुसऱ्या वारीलाच जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं तेव्हाही एवढा भावविभोर झालो होतो, कारण खालून येतोय वरती चरण पादुकांच्या इथे, आणि आयुष्यात पहिल्यांदाच, त्याच्या अगोदर मी आलो होतो तेव्हा ते परिस्थिती बिकट होती माझी, म्हणून त्या महाराजांनी पाठवलं गुरुपौर्णिमेला. त्याच्या दुसऱ्या पौर्णिमेला मला महाराजांनी आधी तिला रात्री वरती येऊन बस, तिकडले महंतही म्हणाले यायचं नाही रात्री, तिकडे महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ते स्वतः रात्रीचे असतात. कित्येक साधू संत, देवदेवता, नवनाथ, सगळे यक्ष किन्नर तिकडे त्यांच्या दर्शनाला येतात. तेव्हा तिकडे त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना करायची रात्री. हां, मग त्यामुळे आम्हीही जात नाही आणि तुम्हालाही कोणी जाऊ नका, हे जेव्हा सांगितलं होतं तेव्हा रात्रीचा निघालो आणि मध्ये सिंहाचं दर्शन झालं होतं. एक क्षणभर वाटलं तर संपलो आपण. पण त्यावेळेला माझी मानसिक स्थिती एवढी विचित्र झाली होती की म्हटलं आता ह्याच्यातून काय व्हायचं ते होईल, आता फार फार तर काय खाऊन टाकेल, हा विचार मनामध्ये आला. म्हटलं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी पाऊल पुढे टाकलं, पण जे मी पाऊल पुढे टाकलं ते महाराजांच्या दिशेने पाऊल पडलेलं होतं, कारण तो सिंहदरीत उतरून निघून गेला. आणि मी गुरुशिखर गाठलं, रात्रभर बसलो आणि साधना केली. ही दुसरी वारी होती, पण रात्रीचा बसण्याची पहिली वेळ होती आणि वरून पाऊस पडतोय, थंडीने कुडकुडतोय. अशा वेळेला एक आपल्याकडे मनामध्ये चलबिचल चाललेली असते, डबल माइंड असतं की चला आता जाऊया, काय गुरुंनी सांगितलं ना, आलो आता बोज्जा केला, आता जाऊया. पण नाही, तिकडे मी टिकून राहिलो, तिथे टिकून राहिलो म्हणून महाराजांनी इथे टिकून ठेवलं. अन्यथा ते होणे नाही. मग त्यावेळेला जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तिकडे चरण पादुकांवर मी अभिषेक केला तेव्हा तिकडे एक दिव्य ज्योत प्रकट झाली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं होतं. तिथून दर्शनाला बाकी इतर वेळेला जी दर्शनं घडली ते मनुष्य रूपात किंवा अशी ह्यांच्यात, पण ते प्रत्यक्षात असं स्वरूप त्या ठिकाणी मला दिसून आलं. बाल्यावस्थेतील स्वरूप होतं. म्हणजे पाहिल्यावरच सगळं जीवन बदलून गेलं. एक वेळ लागलं तिकडला की आता मला गिरनारला जायचं आहे. तो बुलावा आल्यासारखं मी तिकडे खेचला जातो. मग खिशात पैसा आहे नाही आहे ते विचार काही, पैसा नसतानाही महाराजांनी त्या करून घेतलेल्या. कित्येक वेळेला आता एवढी मोठी फॅक्टरी, करोडोमध्ये खेळणारा माणूस, पण गिरनारला जायला पैसे नसायचे. पण त्यांनी कुठून कसे पैसे यायचे तेही माहीत नाही, पण यायचे आणि मी तिकडे पोचायचो. माझा उद्देश एक होता, मला तिकडे पोचायचं आहे.
मग किती संकट आहे हो. मधल्या काळामध्ये गिरनार चढत असताना 3000 पायऱ्यांवर पायऱ्या पूर्ण उद्ध्वस्त झाल्या होत्या. अच्छा. आणि जात असताना एका साधूंनी मला दरीमध्ये उतरून गिरनारच्या रस्त्याला नेऊन सोडलं होतं. तोही अनुभव माझ्याकडे मनपटलावर कोरला गेलेला आहे. त्यांच्या समवेत मी होतो. त्यांनी मला सोडलं आणि मी वरती गुरुशिखरावर जाऊन पोचलो. त्यांच्या समवेत मी तिकडे जटाशंकराचं स्थान आहे, तिथून झरे वाहतात. ते म्हणाले जटाशंकर का स्थान आहे, गंगा बह रही आहे. माझ्यासमोर 8-10 फूट अंतरावर ते स्नानाला उभे, मी पुढे आहे. आणि माझ्या अंगावरून त्यांच्या अंगावरून ओघळणारं पाणी माझ्या अंगावरून पुढे सरकते. आणि त्यावेळेला मला वाटलं की मी सुगंधात न्हाऊन निघालो. तुफानी रात्र होती ती सुद्धा, आणि पाऊस पडायचं. पण नंतर पाऊस थांबला आणि चंद्रप्रकाशात ते दाखवतात अवकाश मार्ग, की ह्याच मार्गाने नवनाथ 84 सिद्ध यक्ष किन्नर देवदेवता हे गुरुशिखरावर जातात आणि आपल्या कामाचा अहवाल तिकडे देत आहेत. म्हणजे हेडक्वार्टर आहे आपलं, गिरनार हेडक्वार्टर आहे महाराजांचं. आणि तिथून सर्व पृथ्वीवर अंकुश ठेवण्याचं काम महाराज करतायत. आता बाकीचे लोक म्हणतील आमचं दैवत हे आहे, त्यांचं दैवत, सगळ्यांचा बाप एकच आहे, एवढंच लक्षात घ्या. कोणी काही म्हणू दे, महाराज महाराज आहे. आणि तिथून सर्व हे बॅलन्सिंगचं काम तिकडेच चाललंय. तुम्ही कुठल्या रूपामध्ये त्यांना पाहताय तो वेगळा. आता दुसऱ्या धर्माचे लोक दुसऱ्या रूपात बघत असतील, आपण वेगळ्या रूपात बघतोय, पण ती शक्ती एकच आहे, ती शक्ती स्वरूप आहे. आपण त्याला ज्या रूपामध्ये पाहतो त्या रूपात ते आपल्याला दर्शन देतात. त्या धर्मियांचे लोक वेगळ्या रूपात बघतात त्यांना, म्हणून ते काय आपले दुश्मन नाही आहेत. आपण सगळे एकाच बापाची लेकरं आहोत आणि तो सगळ्यांचाच बाप आहे ना. तेव्हा आपण फक्त शरण जायचं, कोणालाही वाईट बोलायचं नाही. त्यांनी बोललं म्हणून तर आपण मुळीच बोलायचं नाही. आपला मार्ग वेगळा आहे. आपल्याला जर ईश्वराने मार्ग दिला, जेव्हा तुमचं अंतःकरण निर्मळ पवित्र होईल, हे मनाचा विशालपणा मोठेपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमचं अंतःकरण निर्मळ पवित्र झालं की ईश्वर त्या ठिकाणी वास करतो. अन्यथा तो राहणार नाही आहे ना. इथे जर कचरा असेल तर तो राहणंच शक्य नाही. बऱ्याच वेळेला लोक हा असा आहे, तो असा आहे, ती असा आहे, ह्याच्यातच आयुष्य घालवतात. आपला मनुष्यजन्म आपल्याला कशाला दिले ईश्वराने? स्वतःला सुधारण्यासाठी. पण आपण काय मक्ता घेतो दुसऱ्याला सुधारण्याचा. मग सारखं चाललेलं असतं, हा आहे, तो असा आहे, तो. अरे तू कसं आहे ते बघ. महाराजांनी तुला मनुष्य जन्म का दिला? स्वतःला सुधारण्यासाठी. कारण मनुष्य जन्मामध्येच आपल्याला बुद्धी आहे, दुसऱ्या कुठल्या योनीमध्ये तुम्हाला बुद्धी नाही आहे. मग ह्या जन्मामध्ये आल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळत नाही. देवाधिकांनाही कल्पकोटी आयुष्य दिले, पण त्यांना सुद्धा मोक्ष नाही आहे. मग त्यांनाही मनुष्य जन्माला यावं लागतं. पुन्हा कर्माचा सिद्धांत. मग आताच जर मनुष्य जन्माला आले आहोत तर मग हा कर्माचा सिद्धांत लावा आणि मुक्तवान आहे याच्यातून. पण ते कळत नाही लोकांना. नको त्या गोष्टीत भ्रमित होतात आणि फिरत राहतात. त्याच्याकडे जायचा राजमार्ग म्हणजे काय? नित्य अखंड नामस्मरण, जे हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. ती स्पंदन अशी, म्हणजे आपण त्याचे तद्रूप होता आलं पाहिजे. कुठेही गेलं ना, बाहेर पडलं, एखादं स्विच ऑन केल्यासारखं तुमचं नामस्मरण बाहेर पडलं पाहिजे. आणि त्याच्या जोडीला चांगलं कर्म, वाईट कर्म करायचं नाही आहे. त्यांनी केलं म्हणून आपण वाईट नाही करायचं. ज्याचं कर्म त्याच्याकडे, आपण त्यात फंडात पडायचंच नाही. आपण आपलं कर्म बोललं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला काय होतं, दुसऱ्यांच्या ह्याच्यामुळे मग आपण विचलित होतो. प्रसंग असे येतात, जेव्हा तुम्ही ईश्वराकडे जाता तेव्हा अशा विचलित करणाऱ्या घटना घडतात. तुम्हाला त्यापासून अलिप्त, कारण ही मायाशक्ती आहे. ती मायाशक्ती तुम्हाला मागे खेचायचा प्रयत्न करते. मग ते मागे खेचते, तर आपण नेटाने गुरुच्या चरणापाशी जायला पाहिजे. मग ह्या सगळ्याच्या पार गेल्याशिवाय तुम्हाला ते दर्शन होणार नाही. मग मनावर अंकुश ठेवायचा, संयम ठेवायचा. कोणी किती वाघबाण मारो, आपण शांत राहायचं, फक्त त्याचं नामस्मरण करायचं. तो आहे हेच सत्य आहे आणि तो पाहतो. आज ज्या रीतीने त्यांनी हे करतात ते तुम्हाला पुढे नेल्याशिवाय राहत नाही. आणि जे दुष्प्रवृत्तीची मंडळी आहेत त्यांचं कर्म तेच आहे, त्याचे फळं त्यांनाच भोगायचे. त्यांच्यामध्ये आपण बोलून आपलं तोंड वाकडं करून घ्यायची गरज नाही. कारण आपला मार्ग वेगळा आहे, त्यांचा मार्ग, ते त्यांच्या मार्गाने जातात. कारण देव आणि दानव दोन्ही मनुष्यांमध्येच दडलेले आहे. तुम्ही चांगल्या विचारांनी प्रवृत्त होऊन हे करा, कोणाचंही चांगलं विचार घ्या, तुमच्यामध्ये देवत्व आहे. आणि तुम्ही वाईट विचारांनी प्रेरित झालात की मग ते राक्षसत्व आलंच तिकडे, मग ते दानवच झाले आहे. ते इथेच आहे.
मग आपल्याला जर ह्या मार्गाने जायचं तर मार्गाचा विचारच नाही करायचा. हां. रामकृष्ण हरी बोलायचं, तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी, बरोबर. आणि आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं. आणि अशीच तुमची चारधामची पण यात्रा झाली आणि तिथले पण तुमचे काही जबरदस्त अनुभव आहे चारधाममध्ये. त्याचं पुस्तकही आता लिखाण चालू आहे माझं. अच्छा. चारधाम 12 ज्योतिर्लिंग. आता 9 वर्षामध्ये माझ्या 11 चारधाम यात्रा झाल्या 9 वर्षात. अच्छा. समोर असे डोंगरावरून हे पडतायत, म्हणजे लँडस्लायडिंग तिकडे कंटिन्युअस. कारण आपल्याकडे कोकणातमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कसे कडक दगड आहेत, टणक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे पडणं वगैरे नाही. पण तिकडे ठिसूळ बुरमट म्हणतो आपल्या मराठी भाषेत, तशी ती बुरमट हे आहे. आणि तिकडे झाडं बिडं तोडल्यामुळे रोड वाइंडिंगच्या याच्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोठे मोठे रॉक्स आहेत, ते पाऊस पडल्यावर ते पडत नाहीत, पण पाऊस थांबला आणि ऊन पडलं का ते दगड माती चिखल झालेला असतो तो सोडायला सुरुवात करतो. मग ते लँडस्लायडिंग, आणि एक पडला की हजारो लाखो दगड बाहेर पडतात. मध्यंतरी ते अक्षरशः कंटिन्युअस ते लँडस्लायडिंग चालू होतं. एक महिना यमुनोत्रीचा रस्ता बंद, बद्रीनाथचा बंद, कधी केदारनाथचा बंद, आणि आपल्या समोर जातात लँडस्लायडिंग होतात. काही वेळेला माणसं समोर गेलेली आहेत, आम्ही त्यांच्या कृपेने वाचलो आहे. अशी घटना बऱ्याच घडलेल्या आहेत तिकडे. आणि ते निसर्गाचं खूपच चांगलं देणं आहे तिकडे. ही देवभूमी म्हणतात, उत्तराखंड वगैरे ते देवभूमी म्हणतात, ते उगाच म्हणत नाही आहे. खरोखरच छान आहे ते. तिकडे गेल्यावर मनाला भुरळ पडते. फक्त पूर्वीच्या काळी, आता त्या ठिकाणी बरेच रस्ते झाले आहेत, वाहनं झाली आहेत. पूर्वीच्या काळी चारधाम यात्रेला निघाले का गावा ठिकाणी मग त्यांना बिदाई करायची, बस चला यात्रेला निघाले, परत येणं नाही, एवढी कठीण होती ते. आणि यायचेही नाहीत माणसं, कारण एक तर चालत प्रवास, आणि कुठून केव्हा दगड येईल काय होईल काही सांगायचं नाही. आता पुष्कळ सोयी झालेल्या आहेत, पण त्यामुळे हौसे नवसे गवसे सगळे तिकडे धावू लागलेत. तो एक चुकीचं गोष्टी घडत आहेत त्या. फक्त तिकडे जाणं हे करणं त्याच्यामध्ये नैतिक आपण कशासाठी जातो ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तिकडे जातो तेव्हा एक वेगळा आनंद आहे. आणि इथे मी गिरनारचं प्रवचन करायचो तेव्हा अगदी आयटीच सांगायचो, 3500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण गिरनारवर. आतापर्यंत जवळजवळ 967 प्रवचनं झाली फक्त गिरनारवर माझी. हां. आणि त्याच्याद्वारे सर्व हे कार्य माझं चाललेलं आहे. ही प्रेरणा देण्याचं काम, किंवा महाराजांनी ते पुस्तक लिहून घेतलं, ते पुस्तकाचं हे सगळं महाराजांचं हे. त्यांनी बुद्धी दिली म्हणून आपण लिहू शकतो, नाही तर सायन्सचा स्टुडंट काय लिहिणार. बरोबर. आणि मग तिकडे जात असताना समोरून आपण चाललो आणि मागे दगड पडतायत, हे पडतायत, अशा रीतीने पुष्कळ लँडस्लायडिंग चाललेलं असायचं. आणि इवन त्याच्या जोडीला मग तिकडे 18,000 फूट उंची, 20,000 22,000 तिथे चारधाम. आणि नंतर पंचकेदार आम्ही केला. चंद्रशिला म्हणजे सगळ्यात हायेस्ट ट्रेक आहे माझ्या मते, 22,000 फुटाच्या आसपास आहे, जिकडे रामाने स्वतः तिकडे पूजन केलेलं आहे शिवाचं. ते मंदिर आहे तिकडे, आणि बर्फ पडतो आहे. अशा क्लायमेटिक कंडिशन, हे ऑक्सिजन लेवल कमी, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी हार्डली असं अंतर दिसेल. 100 फूट जायचं आहे तरी तुम्हाला तिकडे जायला धाप लागते, एवढं ते ऑक्सिजन लेवलमुळे फरक पडतो. त्यामुळे तो बराचसा टफेस्ट ट्रेक आहेत ते. पण तेही महाराजांनी ते पंचकैलास पंचकेदार सगळं करून घेतलं. आणि दरवर्षीच्या 12 ज्योतिर्लिंग यात्रा आहेत, ते आतापर्यंत 9 वर्षात ही आता माझी 9वी 12 ज्योतिर्लिंग यात्रा आता पुढल्या महिन्यात संपन्न होते, पूर्ण होते. आणि 12 ज्योतिर्लिंग झालं की मी लगेच पशुपतीनाथ. तर पशुपतीनाथ सुद्धा 13 वेळा माझ्या पूर्ण झालेले आहे. एक वेळ लागलाय, म्हणजे लोकांपेक्षा मला हे निसर्ग जास्त आवडतो. समुद्र माझा मित्रच आहे. मी पहिल्यापासून त्याला मित्र, कारण लहानपणापासून मला त्याचं जे वेड होतं, मी बसायचं समुद्र, दादरच्या चौपाटीवर बसायचं, काय मनाला वेदना झाल्या त्या चरणापाशी बसायचं आणि मित्रत्वाच्या गप्पा म्हणजे तोही बोलायचा. मी अक्षरशः समुद्राची वार्तालाप करतो. कोणाला हे ऐकून अतिशयोक्ती वाटेल, पण तो वेगळा आनंद आहे. आणि त्याच्यातून दुःख हरणही होतं, मनावरचं ओझं कमी होतं. कारण जेव्हा तुम्ही चांगलं हे करता आणि जेव्हा दुसऱ्या बाजूने तुमच्यावर शरसंधान होतं, वाईट प्रवृत्तीचे लोक हे करतात, कुठेतरी मन विषण्ण होतं. ती मनाची विषण्णता घालवण्याचं साधन म्हणजे माझ्या मित्राची गप्पा.
आणि त्याच्यातून मी बराच बाहेर पडलो. मधला कालावधी माझ्यासाठी कठीण होता, पण त्यांच्या सानिध्यामध्ये मी स्वतःला पुन्हा सावरू शकलो. अदरवाईज व्हेरी डिफिकल्ट. खूप छान असा तुमचा प्रवास आहे. आणि आता मी सकाळी इथे आलो त्यावेळी होम चालू होता मंदिरामध्ये. तर आपण ह्या विषयी पण बोलू, पण त्याच्या अगोदर मला विचारायचं की ह्या मंदिराची स्थापना कशी झाली? मंदिराची स्थापना होण्यापूर्वी हे औदुंबराचं जे झाड दिसतंय ना, हे छोटंसं झाड होतं आणि तिकडे दर महिन्याचं मी पारायण करायचो आणि गिरनारला जायचो. ही फॅक्टरी चालत नव्हती. दर महिन्याचं पारायण आणि गिरनार. पावसामध्ये वगैरे तिकडे बाजूबाजूला इथे तर काहीच नव्हतं. आता ते एवढीच व्यवस्थित जागा दिसते. तेव्हा नुसतं सारवलेलं विंचू असायचे, साप आजूबाजूला फिरायचे, खेकडे असायचे पावसाळ्याच्या दिवसात. पण ते सगळं करून घेतलं आणि इथून हे करून मी गिरनारला जायचो. आणि त्याच्यानंतर मग माझ्या 108 गिरनार वाऱ्या पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण झाल्यानंतर पुस्तक लिहिण्याची महाराजांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे मी पुस्तक दिव्यत्वाची जेथे प्रचिती भाग 1 तो लिहून झाला आणि लोकांनी अक्षरशः उचलून घेतल्या डोक्यावर. कारण हे पुस्तक मी लिहिलेलं नाही, मी वारंवार सांगतो. कारण पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, कित्येक विचारवंत म्हणतात की हे पुस्तक जेव्हा आम्ही घेतो वाचायला आणि आम्हाला काही प्रॉब्लेम्स असले, वाचता वाचता आम्ही एखाद्या वेळेला सहज पान उलगडलं, आम्हाला त्याच्यात सोल्युशन मिळून जाईल. हे लोकांची आहे. मी काय, कारण मी एकदा पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर माझं वाचन झालं नाही. मी वाचूच शकलो नाही. काय कारण असेल ते माहीत नाही मला, पण ते वाचूही शकलो नाही. पण अशा रीतीने लोकांचे मात्र हे व्हायचे. लोकांचा विश्वास बसला. मग त्यांनी हे केल्यानंतर आम्ही इथे ह्याच भूमीमध्ये आम्ही अतिरुद्र स्वाहाकार केला. जवळजवळ 100 ब्रह्मवृद्ध आणि 12-13 दिवसाचा कार्यक्रम असतो. साताऱ्याचे गोडबोले शास्त्री, पुण्याचे खळदकर गुरुजी, ह्या विद्वान ब्रह्मवृंदांना जे वेदमूर्ती आहेत त्यांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला. तेव्हाही पैसे खिशात नसताना कार्यक्रम होता आणि माझ्या खिशात तर मी कंगालपती कसे होणार. आणि ते लोक म्हणाले एवढे पैसे लागतात, हे होत आहेत. आम्ही आणि सगळं महाराजांनी सांगितलं भिक्षेद्वारे हे कार्य करायचं. वाममार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही. म्हणजे 2 नंबरवाले वगैरे म्हणजे आम्हाला काळ्याचे पांढरे म्हटलं रामकृष्ण आम्हाला ते चालत नाही. म्हणजे भिक्षेद्वारे जे लोकांनी भिक्षा घातली ती तुमच्या इच्छेप्रमाणे, आम्ही मागत नाही. मग त्याच्याद्वारे एवढं मोठा यज्ञ महाराजांनी संपन्न केला आणि काही पैसे तिकडे बऱ्यापैकी उरले होते. तर मी विचार केला आपल्याकडे संग्रह कशाला करायचा, आपण कुठल्या तरी अनाथ आश्रमाला देऊन मोकळं व्हायचं, असा माझ्या मनात विचार चालला होता. आणि मी इथे पारायणालाच बसलो होतो. तर महाराजांनी दृष्टांत दिला की या ठिकाणी मंदिराची स्थापना कर. मंदिराची शिवलिंगाच्या आकाराचं मंदिर आणि ही स्थापना अशी संकल्पना आली. म्हणून ती आम्ही स्थापना करायला घेतली. मग त्याच्याप्रमाणे पुन्हा भिक्षेची झोळी लावली खांद्याला आणि प्रवचन भिक्षा करून हे संपूर्ण प्रवचन आणि भिक्षेद्वारे उभं केलेलं मंदिर आहे. त्यासाठी एवढी प्रवचनं केली आहेत. कुठे वेळ काळ काही न बघता आम्ही धावत होतो आणि ही भिक्षेद्वारे उभं करायचं म्हणून ठरलं. ते मंदिर उभं करायला घेतलं आणि अनंत अडचणी. कारण महाराजांनी सांगितलं इथे स्लॅब टाकायचं नाही, त्याच्यामध्ये आयन वापरायचं नाही, अशा गोष्टी काही आयडिया दिल्या होत्या. म्हणजे ज्या पहिले जे आर्किटेक्ट आले होते ते म्हणाले नाही त्याशिवाय होणारच नाही मंदिर. म्हटलं नाही होणार नाही, महाराजांनी सांगितलं मग व्हायला पाहिजे. नाही म्हणजे मला जमणार नाही. मग ते बाजूला गेले. मग वामन काका कुलकर्णी म्हणून आपल्याच परिवारातले आजही आहेत आणि त्यांना बोलावलं. ते म्हणजे आपण प्रयत्न करू आणि आम्ही सुरुवात केली. हळूहळू करताना पण त्यांनाही ते डिफिकल्टी यायला लागल्या. मी ते कॉन्ट्रॅक्टर आणि वामन काका असे इथे बसलो होतो या साईटवर आणि विचार करतोय. विचार करता करता आमच्या विचारांना चालनाही महाराजांनी दिली की बा अशा रीतीने अँग्युलर कापून लावायचे, दगड हे करायचे. मग पूर्वीच्या काळी बघा राजांचे किल्ले बिल्ले तशा पद्धतीचं. मग त्याप्रमाणे आपलं याची रचना होऊन गेली. रचना झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आता हे करायचं. वरचं डोलारा, एवढा मोठा डोलारा त्याच्यावर उभा केला गेला. मग बरीच जण मला विचारतात ह्या मंदिराचे आर्किटेक्ट कोण आहे. तर मी सांगतो महाराज. कारण त्यांनीच बुद्धी दिली, नाही तर आमच्या कोणाच्या डोक्यात येणंही शक्य नव्हतं आणि त्यांनी करून घेतलं. आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये महाराजांनी दाखवलं हे मी करतोय, तू करत नाही. हा मीपणा काढून टाकायचं काम हे दत्तगुरू करतात. जेव्हा तुम्ही मीपणा आला ना, मी करतोय म्हटलं की महाराज बाजूला लात मारतात, जा बाजूला, मी आहे ना तुझ्याकडे, तो जाईल तेव्हा माझ्याकडे. त्यामुळे आम्ही जवळ आणून देत नाही.
कोणी पाया पडलं तर बघा मी असा हात करतो, म्हणजे महाराजांना म्हणतो तुमचं तुमच्याकडे घ्या, कारण आमच्याकडून नाही, ते आम्हाला ते झेपणारं नाही आहे, कारण लौकिकाचाही अहंकार येतो. तर ते असं करून त्या मंदिराची हे झाली. वरती आम्हाला फक्त आम्ही दत्तमूर्ती स्थापन करणार होतो, आणि दत्तमूर्ती स्थापन करताना आम्ही तिकडे ह्या ठिकाणी जयपूरच्या आहे ना, आम्ही एका योगी पुरुषांचा, योगी दत्तात्रयांचा मूर्तीची फोटो पाठवला होता. आणि ते किती स्किल्ड आहेत माहिती आहे ना, 19-20चा फरक येईल, बाकी त्यांच्याकडे एवढे त्यांची मास्टरी आहे. तो तिकडे मूर्ती घडवतो आणि मूर्ती वेगळी घडते, आणि मूर्ती वेगळी घडते. आणि मग त्याने मला फोटो पाठवला, आणि माझं पहिली रिॲक्शन काय, मी तुम्हाला योगी पुरुषाचा फोटो दिला, तुम्ही पेलवान कुठे पाठवलात, पेलवानाची मूर्ती. तर बोला साहब जी आप एक बार आइए और देखिए. मी जेव्हा तिकडे जाऊन पाहिलं आणि त्यांनी वस्त्र काढलं, म्हटलं हीच मूर्ती. आणि मग त्या मूर्तीचं वैशिष्ट्य, तो बोलतो हम लोग साहब हे मूर्ती बना रहे थे, और मूर्ती बनवताना ही बेंबी आणि ह्या ठिकाणी ह्या ट्रँगलमध्ये सिंहाची आकृती दिसते त्या ह्याच्यामध्ये, मूर्तीच्या छातीमध्ये. आणि त्यांची बसण्याची स्टाईल बघा, हिरण्यकश्यपूला कसा नृत्य अवतारामध्ये मारलं, त्या तद्वत ते बसलेले आहेत महाराज, अशी त्यांची ती पोझिशन होती. आणि मध्ये शिव आहेत म्हणून ते बलदंड आहेत. अशी सगळी महाराजांची गमती आहेत. आणि मग वरती मंदिर करायचं म्हटलं, मग खाली ते म्हणाले इथे गोडाऊन करूया. म्हटलं गोडाऊन कशाला, एवढं मोठं आहे, आपण काहीतरी दुसरं करूया, ध्यान शिबिर वगैरे करूया. मग ध्यान शिबिर करताना मध्ये शिवलिंगाचं आपण शिवमंदिर करूया. मग तसं शिवलिंगाचं आकाराचं हे ओंकारेश्वरावरून एवढ्या मोठ्या उंचीचं, आणि ते 1.5 टन वजनाचं जे शिवलिंग आहे, आणि खाली जी साळुंकी आहे ती 5 टनाची साळुंकी आहे, अखंड पाषाणात बनवलेली आहे. आणि इथून हे बघा, हा दरवाजा बघा किती फुटाचा आहे, साधारण 3 सव्वा 3 3.5 सुद्धा नाही आहे. आणि ते जवळजवळ साळुंकी आहे ना, त्याची 4.5 फूट डाय आहे. हां, आणि लांबी ह्याची 6-6.5 फूट लांब आहे, आणि त्याची विड्थ आहे ही 2.25 फूट आहे. आणि इथून जात येत नव्हतं. मग त्यांनी काय विचार सांगितलं, हे दरवाजा तोडना पडेगा, आम्ही मूर्तीची स्थापना करायला तोडना पडेल. ऐसा कैसा इतना बडा, आणि एवढी मोठी झोक नव्हता. आणि 2 दिवसांनी आमचे प्राण प्रतिष्ठेचा समारंभ. हां, म्हणजे काय करावं ते समजे ना. आणि अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे करत असताना म्हटलं नाही काहीतरी आम्ही कसे फॅक्टरीचा अनुभव होता, ते रोलर टाकून त्यांना मला रोलर वगैरे डालके मग ते हे करून, आणि विथिन हाफ ॲन आवर ही मूर्ती आतमध्ये शिवलिंग आत बसवलं त्यांनी. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे करून घेतल्या. म्हणजे हे वैशिष्ट्य आहे महाराजांनी. मग हे मंदिर झाल्यानंतर मग बाजूला ध्यान मंदिर झालं. मग ते एकाने सांगितलं की बाजूला सप्तर्षींचा आपण ठेवूया. म्हणजे श्रीपाद वल्लभ, नृत्य सरस्वती महाराज, साईबाबा वगैरे सगळ्यांच्या मूर्ती बसवल्यात. म्हणजे तुम्ही बसा कुठेही आणि साधना करा. आतमध्ये बसल्यावर वेगळी अनुभूती येते, वरती बसल्यावर वेगळी एनर्जी. तुम्हाला इथे आल्यावर एनर्जी जाणवेल. कारण इथे 2016ला ही मंदिराची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे मासिक यज्ञ होतात दर महिन्याला. कोविडच्या पिरियडमध्येही इथे यज्ञ झाले, एकही यज्ञ चुकला नाही. आणि हे सर्व यज्ञ देश, धर्म आणि संस्कृतीसाठी आहेत, वैयक्तिक संकल्प नाही. आताही आम्ही हा केला गायत्री महामृत्युंजय यज्ञ, हाही महाराजांनी आदेश दिल्याप्रमाणे केला. आणि आता 27-28 डिसेंबरला आहे हा 51 शक्तिपीठांचा महाशक्ती याग आहे. आणि तो आम्ही सैनिकांसाठी समर्पित करतोय. कारण देशाचे सैनिक क्रांतिकारक, आम्ही आमच्या हृदयामध्ये त्यांना देवतांपेक्षा कमी आम्ही लेखत नाही त्यांना, तेही आमची दैवतच आहेत. मग त्यासाठी आम्ही त्यांना बोलवतो, त्यांच्या वंशजांना बोलवतो. कित्येक कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले जवान आहेत त्यांचे आहेत. कारण आपण फक्त तेवढ्यापुरते हे करतो, हा करतो, आणि पण ह्या लोकांच्यामुळे आपला देश आहे. आणि ही संस्कृती आपली टिकून राहिली पाहिजे, मुलांच्यामध्ये त्यांची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस घ्या, सावरकर घ्या, बाबू गेनू, राजगुरू, भगतसिंग, फडके, किती जण आहेत त्यांनी, चाफेकर बंधू, त्यांनी प्राणाची आहुती दिली. कुटुंब उद्ध्वस्त झाली तेव्हा हा भारत राज्य हे आपल्याला मिळालं आहे हिंदुस्थान. ते सुद्धा तुकडे तुकडे करून आपल्याच करंटेपणा म्हणा त्याच्यामुळे आपण हे सर्व गमावून बसलो. आणि आताही तीच परिस्थिती, आपल्या मुलांवर संस्कार नाही आहेत.
काय संस्कार करतो आपण, कुठे आपल्या धर्माबद्दल आहे का? दुसरे धर्म बघा, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे, की आपण नित्यनेमाने साधना केली पाहिजे, आपल्या मंदिरात गेलं पाहिजे. ह्या काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत, ते आपण बघत नाही. ते असं करतात तसं. अरे पण तुम्ही काय करता? तुम्ही कधी देवाला हात जोडताना सुद्धा असे करून भीत जोडल्यासारखे हे करता. अरे लाज कसली वाटते? लाज वाईट कर्माची वाटली पाहिजे. ह्याला हात जोडायला लाज नको, कारण तो सर्वश्रेष्ठ आहेत. ते त्यांच्या इथे आपले काहीच हे नाही आहे त्यांच्यासमोर. आपण कसपटासमानही नाही आहे. मग आपण शरणागत भाव ठेवा ना तिकडे. हा भाव जेव्हा तुम्ही त्यांना देता, कारण आपण तिकडे जातो, सोन्याची सिंहासनं करतो देवाला, तिकडे भरजरी वस्त्र घालणार, पेढे बर्फी मिष्टान्नाचं भोग दाखवणार आणि म्हणा आपल्या ऐश्वर्याचं तिकडे प्रदर्शन करतो. पण जो महत्त्वाचा आहे तो उच्चतम भाव आपण त्याला द्यायला विसरतो. आणि त्याला तोच प्रिय आहे ना, त्याच्याशिवाय त्याला दुसरं काहीच प्रिय नाही आहे. तो बोलतो अरे तुझ्याकडे भाव नाही तर तुझं ऐश्वर काय करायचं? ऐश्वर्या माझ्या पायाशी आहे. श्रीपाद म्हणतो ना आपण, श्री ज्यांच्या पायाशी आहे ते श्रीपाद. मग ते लक्ष्मी ज्यांच्या पायाशी आहे त्याला तुम्ही काय देणार? ऐश्वर्य त्यांच्या पायाशी आहे. आपण फक्त शरणागत व्हायचं. तुमच्या अंतःकरणातला पवित्र भाव तिकडे द्यायला पाहिजे. म्हणजे अंतःकरण निर्मळ नको का? त्याच्याबद्दल मग अंतःकरणात दुसऱ्याबद्दलचा क्रोध असेल, मत्सर असेल, द्वेष असेल, ते दूषित झालेल्या अंतःकरणातून भाव तसेच निघणार. हे अंतःकरण निर्मळ पाहिजे, पवित्र पाहिजे, तेव्हा ते चांगले भाव निघतील. म्हणून पॉझिटिव्ह विचार करता आले पाहिजेत. वाईट विचार करायचं नाही. दुसऱ्याने आपलं वाईट केलं तर रामकृष्ण रे तुझा मार्ग. आपण फक्त आपल्या मार्गाने चालत राहायचं. कष्ट होतात पण त्याच्यातून आपल्याला चांगला मार्ग मिळतो. आणि हा साध्या सोप्या असाच घास खायचा, वेडावाकडा घास खायची. आपल्याला पहिलं शिकवलं गेलं अध्यात्म काहीतरी कठीण आहे. आम्ही अध्यात्म करतो याचा सुद्धा अहंकार असतो लोकांना. मी एवढे तास करतो, हे करतो, मी अध्यात्म, त्याची टिमकी वाजवली जाते. कशा करता? आणि नुसते भगवी वस्त्र घातली, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणजे साधू बनत नाही. बरोबर. ते साधुत्व अंतःकरणातून बाहेर पडलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दलची करुणा, प्रेम आपल्यामध्ये असलं पाहिजे, तरच ते त्या ठिकाणी आणि तेव्हाच तो उभा राहतो. बरोबर. अन्यथा एवढे नाही. असंच कोविडचा विषय मगाशी तुम्ही काढलात, तर मला विचारायचं आहे, कोविडमध्ये पण मी ऐकलं की महाराजांनी काही अनुभव त्यावेळी पण दिले. जबरदस्त अनुभव आलेत. मग कोविडच्या याच्यामध्ये आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये इथे कोणाला बाहेरही पडता येत नव्हतं. आणि त्याच वेळेला हे अलिबाग किनारपट्टीला वादळी वाऱ्याने पूर्ण वाताहत केली होती. लोकांच्या घराचे छप्पर बिप्पर उडाले होते, सगळं हे झालं होतं. आणि लोकांना ज्यांच्या हातावर पोट, त्यांना अन्नधान्यासाठी मोताज झाले होते. कारण त्यांना कोणी जवळच नव्हतं करत, कारण नोकरीच नाही. लोक काय तिकडे बसून तुम्हाला थोडे पैसे देणार आहे. मग ते उपासमार त्यांचे व्हायला लागले. मग आम्ही भिक्षेसाठी आवाहन केलं आणि मग लोकांच्या घरासाठी काय लागणारी मदत करता आली ती केली. नंतर लोकांना कपडे लत्ते किंवा अन्नधान्य, आपल्या चौलच्या घरामध्ये टेम्पो भरून यायचे लोक आणि अन्नधान्य आम्ही जमा करायचो आणि एकेका पॅकेट्स तयार करायचो. तांदूळ आहे, गव्हाचं पीठ आहे, तेल आहे, तूप आहे, काय लागेल सामान, चहा पावडर, साखर वगैरे सगळं जेवढं शक्य होतं तेव्हा पॅकेट्स तयार करायचो. आणि आमच्याकडे एक बेलोसे म्हणून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत, ते म्हणाले काका आम्हाला सेवा करायला मिळत नाही. तर माझी हुंडा सिटी गाडी होती त्यांची, म्हणे ही आमच्या गाडीची तरी सेवा होऊ द्या. त्याने आम्हाला गाडी दिली, कलेक्टरनी परवानगी दिली. मग आम्ही इथे ते अन्नधान्याचे पाकिटं तयार करायचे, टेम्पो गाड्या वगैरे घेऊन तिकडे नेऊन सगळ्यांना हे करायचं. त्याच्यानंतर माझ्याकडे 23,000 की काहीतरी उरले होते. म्हटलं आपल्याकडे संग्रह कशाला, ते आपण शेवबुंदी करायची आणि लोकांना वाटायचे, मोकळं व्हायचं. आणि पहाटेच्या सुमारास महाराजांनी दृष्टांत दिला की इथे औषध बनव. मी बेसिकली माझी केमिकलची फॅक्टरी, केमिकलमधलं मी म्हणणार नाही मी परिपूर्ण आहे, नॉलेज आहे, पण त्यातल्या बेसिक नॉलेज केमिकलचं होतं. पण फार्मास्युटिकलमध्ये मी अनपड गवार, झिरो नॉलेज. म्हणजे औषध बनवायचं कसं, पण महाराजांची आज्ञा आहे, मग गुरुच्या आज्ञेचं पालन केलं. मग गूळ, सुंठ वगैरे असं काहीतरी घेतलं आणि त्या ठिकाणी मी अर्क तयार केला आणि तो अर्क मी गावामध्ये दिला. लोकांना आवडला तो, कारण गोड होता.
पण माझ्या अंगावर भीतीने काठा उभा राहिला, अरे यांना जर डायबिटीस असेल तर काय होईल. आणि लोक तेव्हा डॉक्टर सुद्धा लांबून सुद्धा जेमतेम तुम्हाला हे करायचे, गोळ्या सुद्धा हे करून द्यायचे, मुश्किलीने सर्व चाललं नव्हतं. अशा याच्यात मी म्हटलं मग काय करायचं. मग सकाळी ब्रह्ममुहूर्त मी 3 वाजता उठायचं त्या कालावधीमध्ये. 3 वाजता उठलो की महाराज मला ध्यानावस्थेत सांगायचं हे वापर ते वापर. आणि मी 16-17 प्रकारची इन्ग्रेडियंट्स वापरली त्यात, आयुर्वेदिक औषधं, वनस्पतीचा अर्क. आणि मी सकाळी तयार करायचो, 7 वाजेपर्यंत माझा अर्क तयार करून व्हायचा. मग सगळी चौलकर मंडळी यायची. खरोखरच कौतुकास्पद आहे, चौलकरांना सॅल्यूट आहे माझा. कारण त्यांनी जी मदत केली त्या करोना कालावधीमध्ये बाहेर पडायला लोक घाबरत होती, म्हणजे चौलकर बिंदास येत होते. आणि ते येऊन त्या ठिकाणी मग आपल्या चौलच्या घरामध्ये अर्कशाळाच झाली होती. मी एकटाच असायचो तिकडे. मग ही सगळी मंडळी आली का मग त्या ठिकाणी बॉटलिंग वगैरे करायचं, लेबलिंग, विस्कॉसिटी चेक करायची, भरायचं. आणि हे भरत असताना आम्ही दत्तमाला मंत्राचा जप करायचो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी धन्वंतरी याग केले, कित्येक याग झाले. त्या यागाची विभूती थोडी थोडी टाकली होती. म्हटलं महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोचावे. आणि अशा रीतीने 5 प्रकारचे फॉर्म्युलेशन मध्ये तयार झाले. त्याला आम्ही नाव दिलं शिवार्क. आणि ते एवढं जबरदस्त झालं की मृत्यूशय्येवरचं माणसं उठून बसलेली आहे आम्हाला अनुभवायला मिळाले. अक्षरशः डॉक्टर म्हणाले ही गेलेली केस आहे. नाशिकला एका हॉस्पिटलमध्ये आपल्या परिवारातल्या एकाचा रिलेटिव्ह तिकडे होते आणि डॉक्टर म्हणाले जवळजवळ गॉन केस आहे. आणि त्यांना त्या नातेवाईकाला त्या परिवारातल्या आपल्या मुलांनी तिकडे नेऊन शिवारकाची बॉटल दिली. ती त्यांनी रात्री आदल्या दिवशी रात्री 2 वेळा घेतली, दुसऱ्या दिवशी सकाळी घेतली. डॉक्टर व्हिजिटला आले, बघतात हा बसलेला. डॉक्टर म्हणाले हे काय कशी आहे तब्येत. बघतो ना मी छान आहे. आणि ते बघतात ते बाजूला शिवारकाची बॉटल, हे कोणीला आहे. तो घाबरला, म्हणे हे कोणी आणलं म्हणून. म्हणून नाही आमच्या नातेवाईकांच्या गुरूंनी पाठवले म्हणे. त्यांनी सगळं चेक केलं याला, प्लेटलेट्स वाढलेलं, ऑक्सिजन लेवल नॉर्मल, सगळं ओके झालेलं. ते अचंबित झाले. ते म्हणे तुमच्या गुरूंना सांगा आम्हाला 5,000 बाटल्या देणार का. आणि आम्ही तिकडे पाठवले. प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस, मोठ्या मोठ्या हेडक्वार्टर्स, सगळ्या गावागावात, संपूर्ण महाराष्ट्र, USA ला पाठवलं, जर्मनीला गेलं, सिंगापूरला गेलं, आणि अहमदाबाद, नंतर बडोदा, ह्या ठिकाणी डेहराडूनपासून सगळी जेवढं शक्य होतं त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 3.5 लाख लोकांना मोफत वाटप केलं. आणि इथे गावागावात जाऊन आम्ही हे औषधं वाटली. आणि एवढं हे केल्यानंतर सुद्धा जी मंडळी माझे मित्र चौलकर या ठिकाणी आम्ही काम करत होतो त्यापैकी एकालाही करोना झाला नाही. हा चमत्कार कुठला. बरोबर. ही ईश्वरी शक्ती नाही का, ही बघता आली पाहिजे. त्यावेळी इतके जण येऊन, तुमची जर कृपा जर ईश्वराची असेल तरच तुम्ही सर्वाय होऊ शकता, अन्यथा येऊन नाही. नाहीतर माझ्यासारख्या अनपढ गावाने 5 प्रकारचे. आणि डॉक्टर जे पुण्याचे एक सर्जन आहेत मोठे, त्यांनी सांगितलं की काका तुम्ही जे औषध दिलं, पूर्वी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं भीतभीत, त्यांना तपासण्याची हिंमत नव्हती. पण तुमचं ते औषध पोटात गेलं, त्यांनी सगळ्या फॅमिलीलाही दिलं. त्यांच्या औषध आमच्या पोटात गेल्यानंतर ती मनातली ती भीतीच नाहीशी झाली. मग हे कशाचं होतं काय, ही ईश्वरी कृपेचं नाही का. बरोबर आहे. आणि तुम्ही एकत्र एवढे येऊन औषध बनवायचे त्यावेळी, तिकडे हवन करायचो, दत्त याग करायचो, सगळं आज तिकडे करून त्याच्यानंतर ते बनायचं औषध. हो, सगळं चालूच असायचं आमचं. एक दिवस जेव्हा अग्नी पृथ्वीवर असतो, आता खरी त्याची गरज नाही, कारण आपल्या इकडे अखंड धुनी आश्रम बनवलेला आहे 2022 साठी दत्तप्रभूंनी बनवून घेतला. तर तिथून आम्ही अग्नी आणून करतो. तरीसुद्धा आम्ही एक दिवस चांगला निवडतो आणि त्याला पूरक असे लिस्ट बनवतो संपूर्ण महिन्याची. आतापर्यंत 125च्या वर इथे यज्ञ झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 अतिरुद्र स्वाहाकार आहेत, स्वातंत्र्य सूर्य यज्ञ, क्रांती सूर्य यज्ञ, 51 शक्तिपीठ यज्ञ, 12 ज्योतिर्लिंग यज्ञ, म्हणजे तुम्ही ऐकलंही नसाल असे यज्ञ या ठिकाणी संपन्न झाले. तर आपल्या भक्तांना जर यायचं असेल, मी लोकेशन मेन्शन करतो डिस्क्रिप्शन. हो, जरूर, अगदी. म्हणजे ते पण ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतील. केव्हाही इथे या, आनंदाने एनर्जी अनुभवा. इथे येऊन तुम्ही थोडा वेळ जरी इथे बसला तरी तुम्हाला ते रिअलाइज झाल्याशिवाय राहणार नाही. आल्यावरती ते ब्लेसिंग मिळाल्याशिवाय राहणार पाहतोय ती एनर्जी फील होते. होते. आणि
खूप कारण छान. आम्ही गेल्या वर्षी 51 शक्तिपीठांचा यज्ञ केला होता इकडे. म्हणजे झाले त्याला 3-1 वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली. आणि त्या यज्ञाचं वैशिष्ट्य काय, जेव्हा कॅमेऱ्यानी शूटिंग करत होतं, 51 शक्तिपीठ अखंड भारत मातेचा नकाशा होता आणि 51 शक्तिपीठांची मांडणी केलेली होती तिकडे. आणि हिमालय होता, सप्तपर्वत, सप्त नद्या आणि त्या वाहतं पाणी वगैरे, गिरनार पर्वत होता. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे केल्यानंतर तो ड्रोननी फोटोग्राफर आला, शूटिंग करायला. सगळीकडे त्यांनी शूटिंग करून झाली. इथे आतमध्ये शूटिंग करायला गेला, ड्रोन उडेना. मग त्याने काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्याने बाहेर आणला. बाहेर ड्रोन उडतो, आत उडत नाही. म्हणजे आतमध्ये ट्रिमेंडस एनर्जी जनरेट झाली होती. हे वैशिष्ट्य आहे मंदिराचं. खूप खूप धन्यवाद काका. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मी पूर्ण डिटेल्स जी आहे या मंदिराची, लोकेशन मेन्शन करतो डिस्क्रिप्शन म्हणजे कोणाला जर यायचं असेल ते लोकेशन पाहून येतील. जय गिरनारी. जय गिरनारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.